भोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आजचा आपल्या ट्रिपचा 8वा दिवस आहे. आपण रात्री इथेच झोपलो सोनमर्गमध्ये, रूम घेतला. आता सकाळ झाली. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला तुम्हाला सकाळचे नजारे दाखवतो आम्ही. आपण जाऊया गाडीत, काही वस्तू काय आपल्या केटल वगैरे घेऊया आणि परत येऊया. मग फ्रेश होऊया, मग आपण सोनमर्ग बघूया. चला तर तुम्हाला मी जागा दाखवतो. मित्रांनो, आपल्या सोनमर्गमध्ये पण आपण गाडी साफ करतोय. आपण त्या दिवशी वैष्णोदेवीला गेली होती, तिसऱ्या का चौथ्या दिवशी गेली होती ना. आणि आता आजचा 8वा दिवस आहे. तर मग आपल्याला 8व्या दिवसात आपण 2 वेळेस गाडी साफ केली, कारण आपल्याला गाडी खूप घाण असते. फ्रेश नाही वाटत मग गाडी जर साफ केली. अशी बॉटल घ्यायच्या 2-3 बॉटल भरून आणायच्या, 3-4 गाडी पूर्ण कपड्यांनी साफ करून घ्यायची. मित्रांनो, अशा प्रकारे आपली गाडी फायनल धुवून झाली. आता आपण फ्रेश होऊया आणि चहा नाश्ता करूया आणि थोडंसं बघूया अजून काय साईड सीन असतील बघण्यासारखे ते बघूया. आणि परतीच्या मार्गाला लागणारच आहोत आपण थोड्या वेळात म्हणजे 1-2 तासात. लेह लडाखला जायला नाही, कारगिल जातो आता. बालटाल ही बघायची. जाऊया. बोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र. निशा. आपल्या मार्ग घेतलेल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या या लेह लडाखच्या रोड ट्रिपचा 8वा दिवस सुरू झाला. काल आपण सोनमर्ग येथे पोहोचलो आणि येथेच मुक्काम केला. संध्याकाळी सोनमर्गचे अप्रतिम सौंदर्य अनुभवले. बर्फाची पर्वत, थंडगार हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला वेळ खरोखरच अविस्मरणीय होता. आता 8व्या दिवसाची सकाळ झाली आहे आणि आम्ही सोनमार्ग मध्ये हा ब्लॉग पुढे सुरू करत आहोत. सध्या आम्ही या सुंदर वातावरणाचा आनंद घेत आहोत. आजूबाजूला दिसणारे डोंगर, स्वच्छ हवा आणि सकाळची शांतता मन प्रसन्न करून टाकत आहे. आता थोड्याच वेळात आम्ही पुढील प्रवासासाठी निघणार आहोत. मात्र त्या पुढील ठिकाणांचा आणि प्रवासांचा स्वतंत्र ब्लॉग बनवणार आहे. म्हणून या ब्लॉगमध्ये आपण सोनमर्गची सकाळ अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि नंतर या भागाचा शेवट करू. चला तर मित्रांनो, सोनमार्गची ही सुंदर सकाळ अनुभवूया. चला मित्रांनो, आता आपण फोटोशूट झाला आपला सर्व. आता आपण नाश्ता करायला चाललो आहोत. नाश्ता झाला का बॅगा भरून ठेवलेल्या, आपल्या बॅगा रेडी करायच्या, सोनमर्गला राम करायचं. असं मार्केट आहे. तुम्हाला काल रात्री दाखवलंच आहे, परंतु तो रात्रीचा सीन होता, हा दिवसाचा आहे. अशा प्रकारे आता गर्दी कमी आहे, संध्याकाळी जास्त गर्दी राहते. मित्रांनो, रात्री आपण इथं जेवण केलं होतं. आता आपण इथं नाश्ता करणार आहोत. खूप छान जेवण पण होतं. आता आपला 8व्या दिवसातला सकाळचा नाश्ता आहे. आता मसाला डोसा सांगितला आणि छोले पुरी सांगितलेली अशी. चला आता नाश्ता करूया आणि आपण पुढे मार्गस्थ होऊया. आता एक चहा पण सांगितला, आपण चहा पण घेतो. चला तर आपण आता रूम खाली करतोय. सोनमर्गचा आपण रूम खाली करत आहोत आता. आणि आपण आता पुढच्या दिशेने जात आहोत. वाटेत काय अजून थोडंफार शूट करता आलं तर करूया आणि आपण पुढच्या मार्गाला जाऊया. चला मित्रांनो, आता रूम सोडला, थोडं सोनमर्ग बघूया, अजून वाटेत निघूया. असं सोनमर्ग भारतीय सेना आपका स्वागत करत आहे. पण ते ग्लेशियर बघायला तर काही गेलो नाही, कारण ते 6 किलोमीटर होतं आणि घोड्याने जावं लागतं, त्यामुळे तिकडे काही गेलो नाही. आता आपण इथं थोडं पुढं जाऊया, काय बघूया सगळं. असे सोनमर्गचं जे मार्केट आहे ना, इथे हे मार्केट आहे. पुढे आपण पुढेच होतो आणि इथे ना आपण कॅम्पिंग पण करू शकतो नदीला लागून, परंतु आपण केली नाही, कारण आपल्याला थोडंसं थकवा वाटला होता म्हणून आपण रूम घेतला. परंतु आता पुढे आपण बघूया, पुढे तर करणारच आपण कॅम्पिंग. अशा प्रकारे आता आपण बालटान मार्गे
कारगिलला जात आहोत. चला तर जाऊया पुढे. तर आपण सोनमर्गवरून निघालो. आता 21 किलोमीटर आलो आहे. आपण थांबलेलो आहे थोडंसं. कसं आहे 21 किलोमीटरला आपल्याला 1.25 तास झाला. गाडी फक्त 700 ॲव्हरेज देते आपल्याला या रस्त्याला. गाडीची मोठ्या असल्यामुळे आता आपण Insta 360 मध्ये पण फोटो काढूया, शूट करूया. आपले Insta 360 मध्ये पण शूटिंग चालू आहे अशा प्रकारे. मेंढ्यांचा कळ चाललेला आहे. हे असे बर्फाचे ग्लेशियर आहे तिकडे खूप असे. आता सर्व पर्यटक गेलेले आहेत तिथं खेळायला, पण आपण काय जाणार नाहीये. आपण पुढे जायचं आपल्याला, कारगिलच्या पुढे अजून खूप जायचं आपल्याला. त्यामुळे आपण काही इथे खेळणार नाही आज. आणि आता आपण 21 किलोमीटर आलोय आता सोनमर्गवरून. आपल्याला जवळजवळ 1.5 तास लागला 21 किलोमीटरला. तर आता आपण चलत जाऊया पुढे. तिथं खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आपण थांबणार नाही. मग पुढे जाऊया आपण. हा जोजिला पास आहे मित्रांनो. सोनमर्गवरून निघाल्यावर 21 किलोमीटरवर लागतो. हा आहे जोजिला पास. आपण काय थांबणार नाही आहोत, आता पुढे जाणार आहोत. पॉईंटला कारगिलमध्ये एंट्री करतोय आपण. आता आपण गुमरी वाल मेमोरियलला आलोय. आता आपण आपली गाडी तिथं पार्क केली अशी. चला तर आता जाऊया. प्राचीन शिव मंदिर पण आहे. आपण सोनमर्गहून 21 किलोमीटर आलो. 1 तास 50 मिनिटं लागला आपल्याला. आणि 21 किलोमीटरवर गुमरी वॉल मेमोरियल असं एक स्थळ आहे. आता तिथं जात आहोत आणि तिथे शिवमंदिर पण आहे. चला तर आता पहिले आपण दर्शन घेऊन या, मग इकडे जाऊया वॉर मेमोरियलकडे. जय भोले जोजिला के रक्षक, तेरी माया तेरी छाया. जय जगन्नाथ जी, जय महाशिरावाली. बोले शंभो महादेव. हे जोजिला वॉर मेमोरियल आहे. चला तर मित्रांनो, जोजिला बनवून झाला आपला. आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. आता पार्किंग गाडी आहे, गाडी घेऊया आणि पुढे जाऊया. अशी आपण इथं गाडी पार्क केली होती. आता आम्ही लेहला चालू आहे ना. आता तिथे आम्हाला लेहचा असा बोर्ड लागलाय. 309 किलोमीटर लेह आहे. आज लागेल. चला आता जाऊया. मित्रांनो, आता आपण द्रास या गावी पोहोचलो आहे. कारगिलच्या पहिले कारगिल मेमोरियल इथून 6.5 किलोमीटर आहे. आता आपण द्रासला पोहोचलो आहोत. हे कारगिल मेमोरियल इथून 6.5 किलोमीटर आहे. चला बघूया आता द्रासमध्ये काय बघायला भेटतं का. मला तर काही वाटत नाही, तर बघूया, चेक करूया.
द्रासमध्ये जास्त काही बघायसारखं तर काही नाही आहे, परंतु वार मुंबईला आपलं 6.5 किलोमीटर. तर आता आपण तिकडे जात आहोत. द्रास गाव, द्रास आहे सिटी. नेमका आता द्रासला पोहोचलो आणि पाऊस चालू झालाय. बाकी कुठंच लागलं नाही आपल्याला महाराष्ट्रापासून. कारगिल वार मेमोरियल. आता आपण कॉफी घेतली कारगिल वार मेमोरियल समोर. आपले शेजारी गुजरातचे पर्यटक होते, त्यांनी आपल्याला खायला दिलं खाकरा. काय आहे? गुजराती स्पेशल. काय नाव आहे? काय बोलतो? ठेपला आणि भाकरी दिली त्यांनी. तर आपण तिचा स्वाद घेत आहोत. मित्रांनो, आता आम्ही भारताच्या अभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेले कारगिल वार मेमोरियल येथे पोहोचलो आहोत. हे ठिकाण फक्त एक स्मारक नाही, तर आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवानांचे शौर्य आणि त्यागाची जिवंत आठवण आहे. 1999 मध्ये कारगिल वार मध्ये भारतीय सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवून शत्रूंच्या ताब्यात गेलेली शिखरे पुन्हा जिंकली होती. या स्मारकात उभं राहिल्यावर अभिमान, आदर आणि कृतज्ञता ही सर्व भावना एकाच वेळी मनात निर्माण होतात. आज आपण ज्या रस्त्याने आणि ज्या सुरक्षित वातावरणात प्रवास करत आहोत, त्यामागे आपल्या जवानांचे बलिदान आहे याची जाणीव इथे आल्यावर अधिक होते. चला तर या पवित्र स्थळाला आणि आपल्या वीर जवानांना मनापासून अभिवंदन करूया. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. द्रासच्या या भूमीवर उभं राहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. येथे कोरलेले प्रत्येक नाव हे शौर्य, त्याग आणि देश प्रेमाची अमर कहाणी सांगत असते. आपण या वीरांना कधी विसरू शकत नाही. त्यांच्यामुळे आज आपण मुक्तपणे प्रवास करू शकतो आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतो. लेह लडाखच्या प्रवासात अनेक सुंदर ठिकाण पाहायला मिळतात, पण कारगिल वार मेमोरियल हे असं ठिकाण आहे जे डोळ्यात अभिमान आणि मनात देशप्रेम निर्माण करतं. जय हिंद. मित्रांनो, आता आपल्याला कारगिल वार मेमोरियल बघून झाले. खूप छान वाटलं. इतकं सुंदर ठिकाण बघायला भेटलं तर पूर्ण थकवा दूर झाला हे ठिकाण बघून. तर आता आपण याच्या पुढं कारगिलच्या मार्गे जात आहोत. चला तर जाऊया. 38 किलोमीटर लेह बाकी होतं. आपण वाटेत थांबलो होतो. आपल्याला हे हरियाणाचे मित्र भेटले. आपल्याला खूप छान वाटले यांना भेटून. आपल्याला मस्त मंडळी भेटली आपली. सगळे आता आमचं चॅनल सबस्क्राइब करतील, फॉलो करतील आम्हाला. ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ। ਸਾਨੂੰ ਸੁਰਿੰਦਰ ਜੀ ਮਿਲੇ ਨੇ ਲੇਹ ਦੇ ਰਸਤੇ ਦੇ, ਕਸ਼ਮੀਰ ਤੋਂ ਲੇਹ ਜਾਂਦੇ ਹੋਏ ਰਸਤੇ ਦੇ ਵਿੱਚ, ਔਰ ਸਾਨੂੰ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮਿਲ ਕੇ ਬੜਾ ਵਧੀਆ ਲੱਗਿਆ। ਇਹਨਾਂ ਨੇ ਹਸਬੈਂਡ ਵਾਈਫ ਨੇ ਦੋਨੇ, ਔਰ ਇਹ ਨਾਸਿਕ ਤੋਂ ਚੱਲੇ ਨੇ, ਔਰ ਇਹਨਾਂ ਨੇ ਫਿਰ ਕਾਫੀ ਸ਼੍ਰੀਨਗਰ ਕਾਫੀ ਜਗ੍ਹਾ ਤੋਂ ਹੋ ਕੇ ਵਾਪਸ ਇਹਨਾਂ ने फिर लेह और सरचू भी जाएंगे आप, है ना? सरचू से फिर पूरा प्लान इन्होंने बनाया। 25 दिन का प्लान है इनका। उन्होंने वापस फिर इन्होंने नासिक जाना है और हमें ये रास्ते में मिले, बहुत अच्छा लगा। और हम इनका, आप भी इनका जो चैनल है वो फॉलो सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, लाइक भी करें और शेयर भी करें, ठीक है जी। हे कारगिल आहे. आपण कारगिल वॉर मेमोरियलवरून निघालोय. तर आता 50 किलोमीटर आलो आपण. आता इथून लेह आपल्याला 217 किलोमीटर बाकी आहे. हे कारगिल गाव आहे आणि कारगिल वॉर मेमोरियल 50 किलोमीटर. आपण कारगिल वॉर मेमोरियलवरून निघालो. 155 किलोमीटर आलोय. एक खांगराल म्हणून गाव आहे, तिथं आपण अंडा राईस घेतला आणि चहा घेऊया. आणि आता इथून 155 किलोमीटर दाखवतोय. आता आपण कंटिन्यू ड्राईव्ह करणार आहोत. आज काही पुढे थांबण्याचा चान्स नाही आणि थांबायचंही नाही. तर आता आपण पुढे जात आहोत. आता थोडा चहा घेऊया आणि पुढे जाऊया. तर चहा पण आला आपला, चहा पण घेऊया. जो छान हॉटेल आहे, मस्त आहे. आता तुम्ही बाहेर गेलो का, बाहेरचं नजारा दाखवलो, त्याने डायरेक्ट आत आलो. छान असं हॉटेल आहे. आता इथेला मोनाकोचं बिस्किट पण घ्यायचे आणि अजून काय घेतलं, कुरकुरे घेतले टाइमपासला. असं इथं बाजूला त्यांचं दुकान आहे. क्या नाम है होटल का? बिग गेस्ट हाउस, उधर है ना लिखा हुआ। बिग गेस्ट हाउस खंगराल। हाँ दिखा है ना, है क्या? है क्या? उसका नंबर भी ले लेता है बस।
आता ही बॉर्डर लागलेली आहे आपल्याला लेह लडाखची. आता लडाख पोलीस इथे चेकपोस्ट आहे. इथे चेकपोस्ट आपण चेकिंग केलं. आता नाव नंबर दिला त्यांना. आता आपण पुढे जात आहोत. रात्रीचे 11:20 झालेले अशा प्रकारे. गुरुद्वारा फत्तर साहेब असं एक मंदिर आहे मस्त शीख लोकांचं. तर आता आपण 240 किलोमीटर चाललोय. आता 36 किलोमीटर लेह आहे. आता 12:50 झाले. आता आपल्याला इथं गाडीची पार्किंग खूप छान भेटलेली आहे. तर आता आपण इथंच गाडीत झोपणार आहोत आणि सकाळी इथलं दर्शन घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. चला तर आता गाडी पार्क करूया. आपण कारगिल वॉर मेमोरियलवरनं 6:30 वाजता निघालो होतो. आता वाजले 12:57 झाले. मी बाहेर होतो त्यावेळेस 12:50 झाले होते रात्रीचे. आपल्याला 5 तास 15 मिनटं गाडी चालली. पण आपले 1.5 तास एक्स्ट्रा गेले. म्हणजे 6, 6.5, पावणे 7 तास लागले. 240 किलोमीटर आलो आपण. गाडीचा मायलेज भेटला आपल्याला 14.3 आणि पर आवर्स आपण 46 किलोमीटर चाललोय. आता इथं गुरुद्वारा फत्तर साहेब म्हणून असं एक मस्त मंदिर भेटलंय आणि इथून लेह 36 किलोमीटर आहे. तर मग आपण म्हटलं पुढे जाण्यापेक्षा इथं जरा चांगलं वाटलं तर आपण इथं गाडीतच झोपत आहोत. मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आणि अनुभवांनी भरलेला होता. सकाळी सोनमार्गावरून प्रवास सुरू केला. झोंजिला परिसर अनुभवला. कारगिल वॉर मेमोरियल भेट दिली आणि आता संध्याकाळी आम्ही गुरुद्वारा फत्तर साहेब येथे पोहोचलो आहोत. लेह आता फक्त 36 किलोमीटर अंतरावर आहे. इतका लांबचा प्रवास करून आता आपण लेहच्या अगदी जवळ आलो आहोत. याचा खूप आनंद होत आहे. आज दिवसभरात निसर्गाचे सौंदर्य, देशभक्तीची भावना आणि आध्यात्मिक शांतता अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेतला. आता रात्रीची वेळ झाली आहे आणि आज आम्ही येथेच गाडीत मुक्काम करणार आहोत. उद्याची सकाळ लेह मध्ये उगवणार आहे आणि आपल्या या स्वप्नातील लेह लडाखच्या प्रवासात आणखीन एक सुंदर अध्याय सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मार्ग घेतलेल्यांसोबत या सुंदर प्रवासात सहभागी व्हा. उद्या भेटू लेहच्या भूमीत नव्या उत्साहासोबत आणि नव्या अनुभवासह. गुड नाईट. गुड नाईट. बाय. टेक केअर. भेटू भेटूया उद्या सकाळी.